नमस्कार मित्रांनो, लेखा व कोशागार डिपार्टमेंट छत्रपती संभाजीनगर विभागासाठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर आता गुणवत्ता व निवड यादी जाहीर करण्यात आलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभाग साठी जाहिरात आली होती बघा 2025 मध्ये. तर बघू शकता गुणवत्ता व निवड यादी जाहीर करण्यात आलेले आहे. कधी जाहीर झालेले बघू शकता, 1 डिसेंबर 2025 ला जाहीर करण्यात आलेले आहे. खाली बघू शकता प्रति सहसंचालक संचालय लेखा व कोशागार महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत ही भरती होती बघा. तर सब्जेक्ट बघू शकता, कनिष्ठ लेखापाल पदासाठी अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी निवड यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत. तर बघू शकता कनिष्ठ लेखापाल पदाची निवड यादी व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेले. खाली बघा काय अपडेट दिलेले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक व ल- लेखा व कोशागार छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर या विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाल पदे भरण्यासाठी दिनांक 19/4/2025 रोजी TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती. तर अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखापाल या पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी कार्यालय संदर्भ क्रमांक 2 वरील पत्र नव्हे या साईटवरती संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आली होती बघा. तर बघू शकता मित्रांनो, तर तरतुदी कनिष्ठ लेखापाल पदासाठी तयार करण्यात आलेली अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी व निवड यादी सोबत सादर करण्यात येत आहे. मित्रांनो, ही अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी आहे बघा. खाली बघू शकता सोबत काय काय आहे. अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी व निवड यादी आहे बघा, जाहीर करण्यात आलेले. तर बघू शकता खाली ज्युनियर अकाउंटंट ग्रुप सी एक्झामिनेशन 2023-24 ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट. बघा मित्रांनो, खाली सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क ऑफ 10 आणि रिमार्क. बघू शकता मित्रांनो, लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का, कारण की आता ही निवड यादी आहे मित्रांनो. बघा वरती कॅटेगरी ओपन, जनरलचे 2, PTचे 2, PAचे 2, लेडीज बघू शकता 3 आणि खाली असं एकूण ओपन कॅटेगरीसाठी बघू शकता 10 जागा, म्हणजे 10 कॅन्डिडेटचं इथं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे, म्हणजे निवड यादीमध्येच. खाली बघू शकता कॅटेगरी SC कॅटेगरीसाठी बघू शकता टोटल किती आहे, 8 कॅन्डिडेट आहे. ST कॅटेगरीसाठी बघू शकता 4 कॅन्डिडेट आहे. म्हणजे निवड यादीमध्ये किती जणांचं नाव आहे बघू शकता तुम्ही. तर OBC कॅटेगरीमध्ये बघू शकता एकूण 12 जणांचं नाव आहे आणि SEBC कॅटेगरीसाठी बघू शकता एकूण 8 जणांचं नाव आहे गुणवत्ता यादीत. EWS कॅटेगरीसाठी बघू शकता एकूण 9 जणांचं नाव आहे यादीत आणि व्हिजिंटियरसाठी बघू शकता एकूण 3 जणांचं नाव आहे. NTB साठी बघू शकता 2 जणांचे यादीत नाव आहे आणि NTC कॅटेगरीसाठी बघू शकता 4 कॅन्डिडेटचं नाव आहे आणि NTD साठी बघू शकता 2 कॅन्डिडेटचं नाव आहे. तर मित्रांनो, आता ही गुणवत्ता यादी आहे अतिरिक्त. जर आणि खाली सर्वात महत्त्वाचं बघू शकता, हे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अतिरिक्त उमेदवाराची गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून 1 वर्षासाठी वैध राहील. बघा मित्रांनो, ही 1 वर्षासाठी वैध राहणार आहे. बघू शकता आता 1 डिसेंबरला ही जाहीर करण्यात आलेली आहे गुणवत्ता यादी. तर 2026 डिसेंबरपर्यंत ही गुणवत्ता यादी राहणार मित्रांनो. जर काही कॅन्डिडेटने जर पदासाठी राजीनामा दिला किंवा काही कॅन्डिडेटने जॉईनिंग नाही केलं किंवा पदा काही कॅन्डिडेटकडं डॉक्युमेंट नसेल, तर अशा कॅन्डिडेट जर रिक्त जागा असेल तर अशा रिक्त जागासाठी तुम्हाला
संधी भेटू शकते. तर 1 वर्षासाठी वैध राहणारे मित्रांनो गुणवत्ता यादी. गुणवत्ता यादी निवड यादी आहे मित्रांनो ही. जाहीर करण्यात आलेलं बघू शकता. कधी? परत एकदा सांगतोय, 1 डिसेंबर 2025 ला जाहीर झालेलं आहे. तर तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता गुणवत्ता यादीमध्ये आहे की नाही. Ctrl F दाबा. सर्च करा तुमचं नाव आहे की नाही यादीमध्ये. सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. तुम्हाला एक संधी भेटू शकते. फक्त तुम्ही डॉक्युमेंट, ज्या कॅन्डिडेटचं आता या लिस्टमध्ये नाव आहे त्या कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवा. जर बाय चान्स एखादी जागा जर खाली झाली किंवा काही जणांनी, काही कॅन्डिडेटनं जर राजीनामा दिला तर तुम्हाला चान्स भेटू शकतो. त्यासाठी सर्व कॅन्डिडेटनी ज्यांचं सिलेक्शन झालेलं ज्यांचं ह्या लिस्टमध्ये, सॉरी, ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्या कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. तुम्हाला पण चान्स भेटण्याची जास्त शक्यता आहे. जर काही कॅन्डिडेटने राजीनामा दिला, काही 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 कॅन्डिडेटने जॉईनिंग नाही केलं, तर दुसऱ्या पोस्टसाठी जॉईनिंग केलं असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला चान्स भेटू शकतो. परत एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.